हॅलो फ्रेंड्स, सगळे कसे आहात? तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज होता श्रावणमधला दुसरा सोमवार. निसर्ग रम्य वातावरण वसलेले असे हे मंदिर, ते म्हणजे अंगळेश्वर. मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघीच गेलो होतो महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. आमच्या गावातून ते अंगळेश्वर 1.5 किलोमीटर लांब आहे आणि आम्ही पायी चालत गेलो होतो. आज ना पाऊस पडला नव्हता. आज ऊन होतं आणि चिखलाचा रस्ता होता आणि त्या चिखलाचा रस्ता काही ठिकाणी ना चिखल होता, काही ठिकाणी तर वाळलं होतं आणि असं आम्ही चिखलातून पाय काढत देवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलो. तुम्हा सर्वांना हर हर महादेव. महादेवांचं दर्शन घेतलं. महादेवाचं जे मंदिर होतं त्याच्या पुढील ना असं तळं होतं आणि त्या तळ्यावर ना सगळं गवत आलं होतं आणि त्याच्या साईडला लागून एक विहीर आणि होती. मी आणि जाऊबाई मंदिरात शांत 5 मिनिटं बसलो आणि इथं जी तुम्ही सगळी माणसं बघताय ना ती अभिषेक घालण्यासाठी आली होती. तितक्यात आरतीही सुरू झाली आणि आम्हाला आरतीही भेटली. सगळ्यांना उपवास होता त्यामुळे ना शाबू, खिचडी, केळी, चहा होता. आम्हीही चहा आणि खिचडी घेतली आणि पोटपूजा झाल्यानंतर ना अजून एक वर मंदिर होतं, तिथं आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो आणि परतीच्या प्रवासाला लागताना हिरवीगार झाडं, डोंगर आणि हे सुंदर असा हा नजारा मनाला भालण्याजोगा होता. पण इथून असं जावं वाटत नव्हतं. येताना परत एकदा आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. ते आले होते आम्हा दोघींना आणण्यासाठी आणि हा आहे तो पुंगावचा तलाव. इथं पण खूप छान आहे. संध्याकाळची लोक इथं बसण्यासाठी येत